शेतकरी संघाला गतवैभव प्राप्त करून देणार हसन मुश्रीफ. शेतकरी संघ गेल्या काही वर्षापासून आर्थिक अडचणीत आहे. संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. शेतकरी सहकारी संघाची निवडणूक येत्या 21 जानेवारी रोजी होत आहे. आज कोल्हापुरातील राम मंगल सांस्कृतिक भवन येथे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा भव्य प्रचार शुभारंभ पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. गेल्या काही वर्षात अनेक अडचणीमुळे शेतकरी संघाला अधोगती प्राप्त झाली, पण गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघाने नवनवीन उपक्रम हाती घेणं गरजेचं असल्याचंही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, हा आपल्या आशिया खंडातील हा एक चांगला संघ, परंतु अनेक अडचणीमुळे, प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि व्यवसायामधील स्पर्धेमुळे याला थोडी अधोगती प्राप्त झाली. अनेक वेळेला तो आर्थिक अडचणीमध्ये सापडला आणि म्हणून आता येणाऱ्या या संचालक मंडळाने फार चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे, पारदर्शी काम करण्याची आवश्यकता आहे आणि या शेतकरी संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण नवीन उपक्रम हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. आता नवीन धंद्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याची आवश्यकता आहे. ज्या व्यवसायामधून अधिक नफा मिळेल असे व्यवसाय आपल्याला निवडावे लागतील. आपले पेट्रोल पंप आहेत, त्या पेट्रोल पंपाला लागून आपल्याला नवीन CNG पंप, बॅटरी इत्यादी अशा प्रकारचे नवीन व्यवसायामध्ये आपल्याला पदार्पण करावं लागेल. अनेक प्रकारच्या एजन्सीज आपल्याला घ्याव्या लागतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं, कारण हे सगळ्यात मोठं उत्पादनाचं साधन आहे आणि मिश्र गटाला केंद्र सरकारची अनेक आता बंधनं आलेली आहेत. यामधून आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि हा शेतकरी संघाला गतवैभव मिळवून द्यावा लागेल. यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. वास्तविक ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्व नेते मंडळींची इच्छा होती, परंतु ती बिनविरोध होऊ शकले नाही. कारण जे प्रशासकीय मंडळाचे जे सदस्य होते त्यांना असं वाटत होतं की आमच्या नेतृत्वाखाली राजसंघ राहायला पाहिजे. त्यांच्या या अट्टहासी भूमिकेमुळं ही निवडणूक लादली गेलेली आहे. वास्तविक आता जे विरोधी उमेदवार राहिलेले आहेत त्यांच्या प्रचाराची सभा झालेली आहे आणि त्यांची भाषणं वाचलेली आहे. त्यामध्ये प्राथमिकाने 2 मुद्दे ते मांडत आहेत की या संस्थेवर 88चं कलम लागलेला आहे. या संस्थेचा कारभार चांगला झाला नाही आणि चांगला होण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या आणि परिवर्तन करा अशी त्यांची भूमिका आहे. मी सांगू इच्छितो, आज जे प्रशासकीय मंडळाचे जे अध्यक्ष आहेत तेच अनेक वर्ष या संघाचे संचालक राहिलेले आहेत. वास्तविक त्यांनी निवडणुकीतून का माघार घेतली मला समजलं नाही. त्यांनी निवडणुकीची माघार घेऊन निश्चितच साहेबांच्या एका चांगल्या माणसाच्या नातवाला त्यांनी पुढे केलेलं आहे. वास्तविक ही त्यांची फसवणूक आहे. कारण आमचे मित्र युवराज पाटील यांच्या अर्जावर छाटणीसाठी त्या यशोधन शेट्टी दसरेकरांची सही केली होती. वास्तविक त्यांना युवराज पाटील बघितले नाही. ते कुठं फॉरेनर शिकायला होते, त्यांच्यामध्ये आम्ही दर्शन घेतलेलं नाही. आणि जर हिंमत होती युवराज पाटलावर हरकत घ्यायची तर स्वतः जे प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते त्यांनी हिंमत दाखवायला पाहिजे होती. परंतु एका नवक्या तरुणाला पुढे त्यांनी केलं आणि विनाकारण आमच्या त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले. आणि शेवटच्या दिवशी प्राध्यापक जयंत पाटील आणि युवराज पाटील त्यांना भेटले आणि त्याला आम्ही सांगितलं, तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही निश्चितपणे विचार केला असता. तुम्ही या निवडणुकीसाठी आम्हाला कधी भेटला नाही, तरी आमच्या कुठल्याही नेते मंडळीची भेट तुम्ही घेतली नाही, चर्चा केली नाही, निदान फोनवरनं सुद्धा तुम्ही कल्पना दिली नाही. आणि अचानकपणे तुम्ही उभं राहत आहे. या निवडणुकीचे सभासद कोण आहेत, सभासद किती आहेत याची तुम्हाला माहिती नाही.
ही तालुक्यामध्ये विखुरले गेलेले सभासद आहेत, संस्था सभासद आहेत, त्यांची ताकद किती आहे हे आपल्याला माहिती नसताना तुम्हाला गैरसमज करून तुम्हाला बळीचा बकरा करण्यासाठी या मंडळी तुम्हाला पुढे केलेला आहे. यावेळी प्राध्यापक जयंत पाटील, अमरसिंह पाटील, अजयसिंह मोहिते, KP पाटील, आमदार विनय कोरे, आमदार PN पाटील, संजय बाबा घाटगे यांनी मनोगते व्यक्त केली. किरण पास्ते यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. स्वागत प्रास्ताविक युवराज पाटील बापू यांनी तर आभार शशिकांत खोत यांनी मानले. यावेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित कदम, बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, शशिकांत चुयेकर, बाबासाहेब चौगले, विकास पाटील, बिद्रीचे संचालक सुनील सूर्यवंशी यांच्यासह आघाडीतील सर्व उमेदवार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर.